सर्व सत्कारांसाठी हवाय। सर्वप्रथम आपण इन्व्हाइट करूया आपले अंपायर्स यांना, कारण 2 दिवस खूप चांगली अंपायरिंग त्यांनी सुद्धा केली आहे। तर आपले जेवढे जे पंच होते त्यांना मी मंचावर आमंत्रित करेन। पहिला आपण इन्व्हाइट करूया महेशजी मखवाना यांना। आपल्या टाइमचा खूप मोठा लेजेंड प्लेयर आहे, या भल्या भल्या खेळाडूंना त्यांनी नक्कीच तंबू सोडायला भाग पडलं होतं। तर महेशजी मखवाना कुठे असतील तर प्लीज मंचावर यायचं आहे। येस मित्रांनो, आपल्यामध्ये आपण पाहतोय महेशजी मखवाना, आपल्या टाइमचे खूप लेजेंड प्लेयर सुद्धा। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या महेश मखवाना यांच्यासाठी। नक्कीच आरके ट्रॉफी ज्यांनी 6 वेळा खेळली आणि त्याच्यातून बेस्ट बॉलर देखील ज्यांनी मिळवलं तेच हे महेशजी मखवाना आज आपल्यामध्ये अंपायरिंग देखील करतायत। तर हे होते महेशजी मखवाना। दुसरा पंच मी आता दुसरे आपले पंच त्यांना आमंत्रित करेन, ते म्हणजे विरलजी पारेख। कुठेही असतील तर प्लीज विरलजी पारेख यांनी सुद्धा यायचं आहे मंचावर। विरलजी पारेख यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण अंपायरिंग करणं ही साधी सोपी गोष्ट नसते। मैदानाच्या आत तुम्हाला एकंदरीत 22 प्लेयर्स सन्मान राखायचं असतं आणि त्याच्यात तुम्हाला डिसिजन द्यायचं। सुरेखा चव्हाण यांच्या देखील आम्ही सत्काराने स्वागत करूया। त्यानंतर आपण पुढचा सन्मान घेऊया, म्हणजे धीरजजी ओवाळे, हे देखील आपले पंच होते। धीरजजी ओवाळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, हे देखील आपले पंच होते। गेले 2 दिवस चांगली पंचगिरी आपण त्यांची पाहिली। बने मॅडम तर्फे त्यांचा सत्कार होतोय, तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या धीरज ओवाळे यांच्यासाठी सुद्धा। आपले हे 3 पंच होते, कुठलाही डिसिजन कॉन्ट्रोवर्शियल नव्हता, रिव्ह्यू नसल्यामुळे सर्व डिसिजन ऑन फील्ड दिल्या गेल्या होत्या, त्याच्यातही त्याने चांगलाच डिसिजन दिलाय। tenniscricket.in म्हणजे जे खेळाडूंना मोठं करतात तेच आपले tenniscricket.in ची पूर्ण टीम, कॅमेरामॅन असू द्या किंवा डिजिटल स्कोरर असतो, त्यांना आपण मंचावर बोलवतोय। यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। या एकंदरीत 2 दिवसाचे सगळेच सुंदर असे क्षण त्यांनी देखील टिपले आहेत। विराज पोकरकर याला आपण पाहतोय, याचा देखील सन्मान होतोय। विराज पोकरकर जी साहेब हे सन्मान करतील नक्कीच tenniscricket.in अख्ख्या या टीमचा। येस, प्रवीण पाटील आता नक्कीच सन्मान करतील डीजे सिल्वर ओक यांचा, सिल्वर हॉक यांचा नक्कीच प्रवीण पाटील यांच्या हस्ते आपण पाहतोय सन्मान होईल। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। सुंदर आणि मधुर गीत आपण त्यांच्याकडून 2 दिवस ऐकलेत, त्यांचा देखील सन्मान आपण करतोय या ठिकाणी। यानंतर आपण येस, यानंतर फायनलचा मॅन ऑफ द मॅच कोण होता? द सिक्सेस जे 2000 आपल्याकडे आलेत। येस येस, 2 मिनिटं आधी त्याला आपण देऊया जे कॅश प्राइस त्याच्यासाठी आले ते म्हणजे 2000 रुपये। अनिल याला मी विनंती करतोय यायचंय मंचावर, तुझ्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत आलेलं आहे। आपण पाहतोय 2000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच त्याला देण्यात येईल। येस, अजून मोठा आवाज करा, कारण फायनलचा मॅन ऑफ द मॅच देखील तोच होता, कारण नक्कीच टाइमला मारलेले षटकार आणि बॅटिंग केली आहे। तर एकंदरीत आपण पाहतोय अनिल याला नक्कीच चांगली फलंदाजी करत असताना एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अनिल, मॅन ऑफ द मॅच फायनलचा टीम मार्शल 11 साठी। अजून एक पारितोषिक पोहोचलंय ऑलरेडी अनिल याच्याकडे, बबनदादा गौरव यांच्या हस्ते। पूर्ण मार्शल 11 टीम साठी बबनदादा गौरव यांनी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक दिलंय, तर एकदा त्यांच्यासाठी देखील आपण हार्दिक अशा स्वागत करूया। चला आपण आता वैयक्तिक बक्षिसांकडे वळतोय। प्रत्येकाला इच्छा असते की मलाच सर्वोत्तम द्यायचंय, पण प्रत्येकाला ते जमत नाही, पण ज्याला जमलंय त्याला आपण सन्मानित करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण बेस्ट बॉलरचा पुरस्कार देणार आहोत। आपण बेस्ट बॉलरचा पुरस्कार देणार आहोत आणि बेस्ट बॉलर ठरतायत तो पुरस्कार देण्यासाठी मी विनायकजी कोकरकर साहेबांना विनंती करतो, आपण पुढे यायचंय। आपल्या शुभ हस्ते आपण हा बेस्ट बॉलरचा पुरस्कार देणार आहोत आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार जातो आहे, टीम आहे कंधारी किंग्स।
अँड बॉलर आहे आकाश. आकाश ठरतायत बेस्ट बॉलर ऑफ नगरसेविका चषक 2025. तर सेलबडीच्या माध्यमातून 2 एअरपोर्ट्स देखील आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत, ते आपण देतो आणि ही ट्रॉफी आयोजकांच्या वतीनं आपण देणार आहोत. तर आकाशला, चला आकाश या नक्कीच कार्याला आपण समर्थन देऊया. आणि विशाल आले त्यांचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. आकाशच्या बदल्यात ते त्यांचा पुरस्कार स्वीकारतील. तर कॉंग्रॅच्युलेशन आकाश फॉर बेस्ट बॉलर ऑफ नगरसेविका चषक 2025. त्यानंतर आपण कॅटेगरीकडे वळतोय पुढच्या. या सेलबडीच्या मध्ये 2 एअरपोर्ट्स देखील आम्हाला स्पॉन्सर झाले आहेत. आपण बेस्ट बॉलर साठी ते एअरपोर्ट्स आणि ट्रॉफी देत आहोत. खूप चांगलं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे आणि म्हणूनच नेतृत्वाचं नेहमीच गुणगान केलं जाईल संध्याताई दोशी आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे या कार्यक्रमाची शोभा वाढवताना. त्यानंतर आपण बेस्ट बॅटर या कॅटेगरीकडे वळतोय. आज तर झंझावत प्रत्येकाचा पाहायला मिळालाच आहे, पण आजचा झंझावत आपण पाहिला, पण कालचा देखील आपण पाहिला असाल. काल तुफान आलं होतं डावकुऱ्या फलंदाजाचं आणि तो फलंदाज कोण आहे? कंदारे किंगचा. ते तुम्हाला माहितीच असेल. तर बेस्ट बॅटर पुरस्कार देण्यासाठी सुरेखाताई चव्हाण आपणास विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. एअरपोर्ट्स आहेत 2 सेलबडीच्या वतीनं आणि ही ट्रॉफी. तर बेस्ट बॅटर इज मिस्टर दिनू कांबळे. दिनू कांबळे ठरतायत बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट नगरसेविका चषक 2025. आणि या पुरस्कार देण्यासाठी मी सन्माननीय सुरेखाताई चव्हाण यांना विनंती करतोय. सेलबडीच्या वतीनं 2 एअरपोर्ट्स तसेच ही ट्रॉफी देऊन आपण दिनू कांबळेचा गौरव करतोय. या आम्हाला माहिती आहे, या बिझी क्रिकेट आहे प्रत्येकाचं आणि त्याच मी आता पाहूया. दिनू कांबळेचा पुरस्कार हा स्वीकारला जातोय त्यांच्या मित्राकडून. जरा खेळाडूंनी जरा जवळ या, कारण तुमच्या टाळ्या आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, तर जरा जवळ या जेणेकरून हा माहोल बनला पाहिजे. थँक्यू. चला बघा, ताईंचं देखील तेच म्हणणं आहे की या तुमचाच पुरस्कार आम्ही फक्त देण्यासाठी माध्यम आहोत, तुम्हाला स्वीकारायचंय. तर आता आपण मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर हा पुरस्कार देत आहोत, ज्याचा इम्पॅक्ट खूप इम्पॉर्टंट राहिलेला आहे. बॅटर, बॉलर, फिल्डर, मॅन ऑफ द मॅच, ओव्हरऑल तो परफॉर्मन्स खूप काही सांगून जातो आणि आम्ही अॅनलाइज करतोय, पण प्रेक्षक हे उत्तम जज असतात. त्याचमुळे तुम्हाला आवाज ऐकायला आला असेल तर मालिकावीर ठरतायत नगरसेविका चषकाचे ते म्हणजेच सोहम. चला दादा पवार यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार. सन्माननीय दादा पवार, सन्माननीय दादा पवार या आपल्या शुभ हस्ते. सन्माननीय राजू पाटेकर साहेब देखील उपस्थित आहेत. कॅश प्राइज आहे 5,000 रुपयांचं आणि ही ट्रॉफी तसेच सेलिब्रिटीचे 2 एअरपोर्ट्स देऊन आपण हा सन्मान करतोय. तो म्हणजे सोहमचा इम्पॅक्ट जबरदस्त राहिला. सोहमचा बॅटर, बॉलर, फिल्डर आणि ओव्हरऑल त्याचा जो इंटेंट होता तो त्यांनी खूप चांगला निभावला. तर मालिकावीर ठरतायत सोहम. कॉंग्रॅच्युलेशन सोहम. त्यानंतर आपण पुढील पुरस्काराकडे वळणार आहोतच, पण मॅडम खूप चांगला स्पीच देतात, अध्यक्ष आहेत. आयोजकांची इच्छा आहे, प्लीज मॅडम फक्त शुभेच्छा द्या. 1 मिनिट फक्त. मग आता आभार व्यक्त करा. मग आता आभार व्यक्त करा. काका, मी पहिल्या दिवशीच्या उद्घाटनला आली काल, तेव्हा शुभेच्छा दिलेल्या आहेत. अच्छा, सगळ्या खेळाडूंचे सगळ्यांचे मनापासून आभार. आमचं म्हणजे नगरसेवक चषक 2025 तुमच्यामुळे सक्सेस होऊ शकलं, म्हणून सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि असंच सहकार्य 2026 ला सुद्धा तुम्ही कराल अशी अपेक्षा बाळगते. आपलं किंग स्पोर्ट्स चारकोपचं मनापासून आभार मानते की त्यांनी इनिशियल घेऊन हे नगरसेवक चषक भरवलेलं आहे. सगळ्या टीमचं मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवते आणि कोणाला दुखापत झाली नसावी असं मी गृहीत धरते आणि चांगल्या पद्धतीने, कारण मला कानावर तर आला नाही आणि फोनही आला नाही, म्हणून प्रीतम भाऊ, आपल्या सगळ्या टीमचं आणि आपले सनी भाऊ, दोन्ही सनी भाऊ यांचे पण मी मनापासून आभार मानते. नीतेश थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा, ही खूप महत्वाची भावना व्यक्त केली ताईंनी की यस, तो फोन यायलाच नको, की कोणाला दुखापत झाली तो यायलाच नको, ती अपेक्षा आपण ठेवत नाही, पण सगळं काही चांगलं चाललंय हा तर फोन तुम्हाला 100% आला असेलच. तर आपण जातोय पुढच्या कॅटेगरीकडे, जो आपण बक्षीस एक इनोव्हेटिव्ह बक्षीस ठेवलं होतं की बॅटिंग पॉवर प्ले मध्ये जो संघ जास्तीत जास्त धावा बनवेल त्याला आपण सन्मानित करणार आहोत. तर एकाच सामन्यामध्ये 2 डावांमध्ये
स्वयं स्कोर आला 18चा. तर 2 संघ आहेत सिद्धेश्वर बॉईज आणि हयात 11. टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. सिद्धेश्वर बॉईज आणि हयात 11, कॉंग्रॅच्युलेशन. आपण नेक्स्ट कॅटेगरीकडे वळतोय. तर अजून एक अनाउन्समेंट आपण देत आहोत. ताईंनी सांगितले की आपण 2026 ला तर भेटणार आहोतच, पण आता किंग स्पोर्ट्सच्या वतीनं अजून एक आयोजन तुम्हाला पुढच्याच महिन्यात पाहायला मिळेल. 22 मार्च 23 मार्च 2025. तुमच्या एंट्रीज आताच पक्क्या करून ठेवा, कारण एंट्रीज फुल होत आहेत. तर धन्यवाद. आपण देखील आपण समर्थन द्याल, एंट्री कराल, हा विश्वास आम्हाला आहे. आपण जातोय आता पुढच्या कॅटेगरीकडे. आणि आता आपण सेकंड प्राइज उपविजेता आपण अनाउन्स करतोय. चांगला खेळ नेहमीच या संघाचा व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये राहिलेला आहे. सन्माननीय संतोषजी बंड यांची मेंटॉरशिप या टीमला मिळालेली आहे आणि त्यामुळे फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात हा संघ आपला दमखम दाखवतोय. तर उपविजेता ठरतोय नगरसेविका चषकाचा कंधारी किंग्स. कॅश प्राइज 50,000 रुपयांचं आणि ही चमचमणारी ट्रॉफी नगरसेविका चषकाची. तर संजयजी हुतेकर साहेबांना विनंती करतो आपण पुढे यायचंय. आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि कॅश आपण वितरित करतो कंधारी किंग्सला. सामना चांगलाच रंगला. तुम्ही प्रेक्षकांना समाधान दिलेलं आहे. लास्ट मोमेंट पर्यंत पोहोचलेला आहात. काही प्लेयर्स अनअवेलेबल होते, पण तुमची जिद्द, संघापती प्रतिष्ठा जी होती ती 100% पाहायला मिळाली. तर उपविजेता ठरतायत कंधारी किंग्स नगरसेविका चषकाचे. कॅश प्राइज 50,000 अँड अ ट्रॉफी. व्यासपीठावर आपण पाहतोय सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत सन्माननीय संध्याताई दोशी आणि पूर्ण सहकारी या प्रसंगी उपस्थित आहेत. हा पूर्ण टीमला या. चला, हा एक टीम गेम आहे. लगेच चिन्मय या, तुम्ही खूप चांगला खेळ दिला 100%. शेवटचे षटक वाटतं तितकं सोपं नव्हतं, पण तुम्ही खूप चांगलं निभावून घेतलं. पण येस, एक्झॅक्टली तो खेळ तुम्ही आहे. सचिन दादा, तुम्ही तर का लांब थांबलात. या सचिन दादांचं क्रिकेट आपण सातत्याने पाहतो आणि खूप चांगले मॅच रेफरी म्हणून देखील ती भूमिका अदा करतायत. तर सचिन कदम देखील आपल्याला या स्क्वॉड मध्ये पाहायला मिळत आहेत. कंधारी किंग्सच्या आपलं देखील अभिनंदन. चला, अभिनंदन कंधारी किंग्स. स्पर्धा आता तुम्हाला पाहायलाच मिळतील पूर्ण मुंबईमध्ये. पुढच्याच महिन्यात नाईट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नॉस्टार चषक सुद्धा पाहायला मिळेल. तर नक्कीच त्या स्पर्धेची देखील आतुरतेने वाट पहा. तर आता आपण पहिल्या क्रमांकाचं बक्षीस देत आहोत. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस देण्याआधी आपले दोन्ही कॉमेंटेटर्स जे 2 दिवस खूप चांगलं समालोचन करतायत आणि सर्वांना त्यांचं कॉमेंटेटरचं आपल्याला सन्मान करून द्यायचा आहे. मी संध्या दोशी मॅडमला विनंती करेन की माफ करा, संदीप देसाई सर यांना विनंती करतो की गौरंग कदम कॉमेंटेटर याचा जरा सत्कार करायचा आहे. हा आमच्याच किंग स्पोर्ट्सचा एक प्लेयर आहे, उत्कृष्ट असा फलंदाज आहे आणि तो तेवढीच चांगली कॉमेंटेटर सुद्धा करतो. खूप खूप धन्यवाद गौरंग कदम. आणि मी सनीभाई राठोड यांना विनंती करेन. येस, आता पुढील सन्मान असेल मीरा भाईंदर मधून, ज्यांनी नक्कीच आपला प्रवास सुरू केला. त्यानंतर महाराष्ट्रभर आणि भारतभर त्यांचा आवाज पोहोचला. तेच म्हणजे मनीषजी पाटील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आज पूर्ण महाराष्ट्रभर त्याचप्रमाणे भारतभर जे भ्रमंती करतात तेच होते हे मनीषजी पाटील. नक्कीच यांचे सुद्धा आपण आवाज ऐकलात दोन्ही दिवस. आणि यानंतर नक्कीच स्कोरिंग ज्यांनी 2 दिवस नक्की केली आहे त्यालाच प्रवीणला आता मी आमंत्रित करेन पुढे यायचंय. नक्कीच किंग स्पोर्ट्सच्या प्रत्येक सामन्यांमध्ये तो ऍज अ स्कोरर असो, अंपायर असो, प्रत्येक वेळेला तो असतो. तर प्रवीण उर्फ शेरू याचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. येस, पुढे एकदा मी माईक देतोय मनीष सरांकडे. तर पहिला क्रमांक आपण देणार आहोत, बक्षीस देणार आहोत, पण एक एक करून 11 खेळाडूंनी स्टेजच्या समोर यायचं. एक एक करून आपण सेलिब्रिटीच्या वतीने प्रत्येकाला एअरपोर्ट देतोय. तर सनीभाई राठोड यांच्या शुभ हस्ते
विनिंग टीमचे 11 मेंबर्स, विनिंग टीमचे 11 चला मार्शल 11 एक एक करून या, त्यानंतर ट्रॉफी येईल. चला मार्शल तुम्ही स्वतः पहिला या, मार्शल या, तुम्ही पहिला लीड करा. आपण सेलबडीच्या वतीनं जे एअरपोर्ट्स स्पॉन्सर झालेले आहेत सनीबाई राठोड यांच्या शुभ हस्ते आपण त्या एअरपोर्ट्सला वितरित करू. चला मार्शल लगेच ताईंना देखील पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे. तर बघा हे देखील एक मोठं मन आहे सेलबडीच्या वतीनं. प्रत्येक 11 खेळाडूंना आपण एअरबड देतोय. 11 एअरपोर्ट्स असतील. मार्शल 11च्या प्रत्येक मेंबरला आपण एअरपोर्ट्स देत आहोत. सनीबाई राठोड यांच्या वतीनं सेलबडीच्या वतीनं आपल्याला हे स्पॉन्सर झालेले आहेत सर्व एअरपोर्ट्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. मार्शल 11 या संघातील एकूण एक मेंबर आपण पाहतो ज्यांना आपण एअरबड्स देतोय. येस, AR स्पोर्ट्सच्या वतीने आम्हाला अजून एक बॅट स्पॉन्सर झालेली आहे. तर सोहम तुम्ही शेवटी थांबा, सोहम थांबा, तुम्ही बाकी पुढे जा. सोहम आपण थांबा, आपण थांबायचं कारण अजून एक बक्षीस आम्हाला स्पॉन्सर झालेलं आहे सोहमसाठी ते आहे. तर AR स्पोर्ट्सचे अजय भाई यांच्या वतीने मला मालिकावीर साठी ब्रँडेड बॅट स्पॉन्सर झाली आहे. तर ही देखील आपण बॅट सोहमला देत आहोत. मालिकावीरच्या स्वरूपात ही बॅट आपण सोहमला देतोय. धन्यवाद ताई. या आपण ही बॅट सोहमला देतोय. अजून मैदान गाजवण्यासाठी ही बॅट नक्कीच तुम्हाला सहकार्य करेल. कॉंग्रॅच्युलेशन सोहम. बघा टाळ्या आपण सगळ्यांसाठी वाजवल्या पण आयोजनासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. स्कीइंग स्पोर्ट्स साठी टाळ्या झाल्या पाहिजेत कारण शिस्त काय असते मला या ठिकाणी पाहायला मिळाली. एकूण 6 विकेट हॅट्रिक्स माझ्या कारकिर्दीमध्ये कुठल्या स्पर्धेत 6 विकेट हॅट्रिक्स पाहिला नाही. त्या हॅट्रिक्स मला या स्पर्धेत पाहायला मिळाला. तर हा देखील एक वेगळाच कीर्तिमान या आयोजनाच्या वतीने पाहायला मिळाला, किंग स्पोर्ट्सच्या वतीने पाहायला मिळालाय. तर विजेते ठरतायत ते म्हणजेच मार्शल 11 कॅश 1 लाख रुपये आणि नगरसेवक चषक 2025 चे विजेते ठरतायत मार्शल 11. कॉंग्रॅच्युलेशन.